की तुम्ही तर कोणाचं नाव घेतलं नव्हतं, पण त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलंय की मी वेळेवर पोहोचलो होतो, तो 10 मिनिटं उशीर झाला होता. हे बघा, माझं एवढंच मत आहे की दादा जर 27 तारखेला गाडीला गेले असते, पुण्याला पोचले असते आणि दुसऱ्या दिवशी गाडीली बारामतीला गेले असते, तर मग हे जी काय घटना, दुर्दैवी घटना घडली ती घडली नसते. आता 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी मी बोलून दाखवल्या. उशीर झाला बैठकीला, त्यानंतर एक कुठला तरी फोन आला, तो कोणाचा आला आता लोकांना कळालेलं आहे. फाईल मुद्दामून तिथल्या तिथं सही झाली पाहिजे असं कुठंतरी इच्छा एका मोठ्या नेत्याने फोनवर व्यक्त केली. दादानी ती सही केली आणि त्यानंतर 7:13ला विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचा प्लॅन आधीच विमानाला जायचा असला असता तर दुपारीच विमानाचं बुकिंग झालं असतं, नाही तर 26 तारखेला संध्याकाळी झालं असतं. त्यामुळे जी काही क्रमवारी आहे ज्याच्यामुळे दादांना उशीर झाला ते फक्त मी बोलून दाखवलं. बाकी मी कोणावरही प्रश्नचिन्ह तिथं केलेलं नाही. आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीची एन्क्वायरी 27 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत, आणि जे काही प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले, महिनाभर 2 महिने कुठल्या हॉटेलला भेटले, कुठं कुठं गेले होते, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती काढणं तितकंच महत्त्वाचं आहे. जवळचे असणारे प्रमोद हिंदूराव यांनी देखील माहिती दिलेली आहे अशाच पद्धती. प्रमोदराव हिंदूराव त्याचा अर्थ एकच आहे की मी कुठेही खोटं बोललेलो नाही. जे खरं आहे ते मी तिथं बोललो. जसं की 27 तारखेला तटकरे साहेब स्वतः म्हणतायत की मी तिथं आलो, उशीरपर्यंत थांबलो. दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलतायत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाला गेले. त्याचा अर्थ 3 पैकी 2 गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली. त्या पॉलिटिकल कन्सल्टंटकडे योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती. आणि मग तिथंच कदाचित तो वादविवाद तिथं झाला. तटकरे साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला, म्हणून उशीर झाला. आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही. आणि दुर्दैवी घटना ती 28 तारखेला सकाळची आपल्या सगळ्यांना. नरेश अरोरा जे आहेत त्यांना फक्त सर्वे पुरते ठेवा असं दादांचं म्हणणं होतं, कारण त्यांचा काय आपल्याला उपयोग नाही आणि मी काय राजकीय सल्ले घेऊन पक्ष चालवणार नाही अशी दादांची भूमिका होती. त्यामध्ये दादांचा आवाज देखील मोठा येत होता असं माहिती समोर येत आहे. नाही, माहिती जी समोर येते ती खरी माहिती आहे, कारण मला सुद्धा त्या सोर्सच्या माध्यमातून हे कळालेलं आहे. आणि काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर 10:30-11पर्यंत बसलो होतो तेव्हा सुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांना सुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते. आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे. नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती. पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती. नरेश अरोरांची 27 तारखेचा तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टचा जो उल्लेख केला नरेश अरोरांचा, तेच कॉन्ट्रॅक्टसाठी सुनील तटकरे तिथे आलेले होते का आणि सुनील तटकरे त्याच अनुषंगाने बोलत होते असा अंदाज आहे. आणि राईस मिलच्या फाईलवर सही झाली होती शेवटची. हो, म्हणजे ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली. दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे, दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे, ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती. मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा 7:13 दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं. मी आता प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. तुम्ही म्हटलंय की प्रफुल्ल पटेल साहेबांचा आता फोन आला होता असं तुम्ही उल्लेख केलेला आहे. पण काय एवढं म्हणजे भंडारा गोंदिया भागामध्ये राईस मिल म्हणजे एवढं काय त्याच्यामध्ये महत्वाचं होतं? थोड्या वेळापूर्वी तुम्हीच म्हणाला होता की प्रमोद हिंदूराव जे दादांच्या फार जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत
त्यांनी स्वतःहून सांगितलं की प्रफुल्ल पटेलांचा फोन तिथं आला, त्यांची कुठली तरी एक फाईल तिथं होती, फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला, म्हणून दादा जे गाडीली जाणार होते असे प्रमोदरावच त्या ठिकाणी बोलत आहेत, त्यांना गाडीली न जाता त्यांना विमानाली जावं लागलं. त्यामुळे त्यांची लोकंसुद्धा आता बोलायला लागलेली आहेत. म्हणजे दादांच्या बाजूने कुणीतरी आज बोलतंय हे बघून खूप मनापासून तिथं आनंद झाला. कारण गेल्या 4 महिन्यामध्ये दादा एकटे पडल्यासारखे आम्हाला सगळ्यांना वाटत होते. काही ठराविक आमदार आणि काही पदाधिकारी हे मात्र दादांच्या बाजूने बोलताना आपण बघत होतो. पण पदाधिकारी मोठ्या लेवलचे, देश पातळीचे आणि राज्य पातळीवरचे मात्र दादांच्या बाजूली न बोलत होते, न दादांबरोबर प्रचाराला त्या ठिकाणी फिरत होते. एक मुद्दा याच्यामध्ये हा आहे, अजित पवार यांच्या बाजूचे जे आमदार आहेत ते आता खासगीमध्ये तुमच्या बाजूने बोलतायत का, किंवा या सगळ्या संदर्भामध्ये तुमच्याच बाजू कारण अनेक लोक जे आहेत आता तुमच्या बाजूने बोलतायत की दादांना न्याय मिळायला पाहिजे. अंकुश काकडेंनी म्हटलं होतं की 12 तारीख आहे आजची आणि आज एक मोठी घोषणा. साहेबांनी देखील 12 तारखेचा उल्लेख केला होता की 12 तारखेला हे विलिनीकरणाची घोषणा तुम्ही सुद्धा पत्रकार परिषद घेणार होती. हो ना, मग 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा नक्कीच त्या ठिकाणी होणार होती. म्हणूनच आज प्रेस कॉन्फरन्स मी तिथं घेणार होतो. पण झालं एवढंच की अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल जी काही माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न करतोय, आज सत्तेत नसताना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून, पुतण्या म्हणून तिथं मी प्रयत्न करतोय. काही मोठ्या नेत्यांची वेळ मिळावी यासाठी सुप्रियाताईंना सुद्धा विनंती केली होती आणि मी माझ्या लेवलला सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. पण दुर्दैव असं मला तिथं वेळ मिळालेली नाही. पण ईमेलच्या माध्यमातून नक्कीच त्यांना मी तिथं पत्र लिहिणार आहे. फक्त माझं एवढंच मत आहे की विरोधात असताना सुद्धा, ताकद नसताना सुद्धा काकासाठी त्या ठिकाणी आणि आमच्या दादांसाठी आम्ही तिथं लढत आहोत. जे लोक आज सत्तेत आहेत, सत्ता मिळवण्यासाठी आणि पदासाठी जवळचे आणि लांबचे जे कुठला प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत, त्यांना विनंती एवढीच करायची की पदापेक्षा माणूस पण तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे दादांचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, जी दुर्दैवाने आज त्या ठिकाणी होत नाही, ती योग्य पद्धतीने व्हावी यासाठी पहिला पाठपुरावा जर कुठला झाला पाहिजे तर तो या ॲक्सिडेंटबद्दल झाला पाहिजे. बाकीची कामं उद्या जाऊन आपण कधी करू शकतो असं मला वाटतं. अमित शहाच्या कार्यालयाकडनं काय सांगितलं गेलं? अमित शहाच्या कार्यालयाकडनं काय सांगितलं गेलं? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे बोलतायत की तुम्हाला तुम्ही काय थेट वाटतं आरोप का? त्यांच्यावरती करत नाही, तुम्ही त्यांचं नाव घेत नाही, तुम्ही थेट आरोप त्यांच्यावरती का नाही करत आहे आणि म्हणून ते उत्तर देणार नाही. ते तेव्हाच उत्तर देतील जेव्हा तुम्ही त्यांचं नाव घ्या. एक समजून घ्या की मी विरोधातला आमदार आहे, मी कुठेही त्या ठिकाणी सत्तेत नाही. त्यामुळे या सरकारमध्ये तसं बघितलं तर माझं कुठंच वजन नाही. आणि आता पार्लमेंट सुरू आहे. पार्लमेंट सुरू असताना होम मिनिस्टर साहेब असतील, एव्हिएशन मिनिस्टर साहेब असतील, नाहीतर DGCAचे काही लोक असतील, हे सगळे कदाचित त्याच्यामध्ये बिझी असतील. त्यामुळे त्यांना मला वेळ देता आला नाही. पण मी त्यांचा खूप काही वेळ घेणार नाही. आम्ही ईमेलच्या माध्यमातून त्यांना नक्कीच तिथं पत्र लिहू आणि ईमेलला उत्तर येईल अशी अपेक्षा करू आणि पुढच्या महिनाभरात हे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण व्हावं असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. अपॉइंटमेंट दिली नाहीये याचा अर्थ त्यांनी अपॉइंटमेंट नाकारली असं झालंय का? काय कारण असावं? नाही, असा थेट अर्थ आपल्याला काढता येणार नाही. पार्लमेंट चालू असताना आणि जेव्हा प्रधानमंत्री स्वतः कदाचित दिल्लीत नसताना होम मिनिस्टर साहेब हे तिथं पुढाकार घेत असावे आणि त्यात ते थोडे बिझी असल्यामुळे त्यांना वेळ देता आला नसावा. रोहितजी, तुम्ही जे पत्रकार परिषदेमधून भूमिका मांडली अपघाताबद्दल, तर त्यामुळं तुमच्याच पक्षातील काही महत्त्वाचे नेते जे आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत. यामुळं विलिनीकरणाच्या चर्चेला कुठेतरी ब्रेक लागतोय, कारण रोहित पवार भूमिका घेत आहेत आणि प्रश्न उपस्थित करतायत. हा घातपात असल्यामुळे राजकारणात आपण कशासाठी असतो तर भूमिका घेण्यासाठीच असतो आणि तीच गोष्ट त्या ठिकाणी मी करतोय. पण तुम्ही जे म्हणत आहात ते ऐकू माहिती आहे. मला वाटत नाही की आमच्या पक्षातून कुणी नाराज तिथं असावं. विलिनीकरणाच्या अनुषंगानं आता प्रश्न उपस्थित झालेला आहे. म्हणून हा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात होणार होतं? तुम्ही एनडीए सोबत जाणार, तुम्ही एनडीए सोबत जाणार होते का? अशा पद्धतीचा थेट सवाल सुनील तटकरे उपस्थित करतात. प्रफुल्ल पटेलांची तीच भूमिका विलिनीकरणाबाबत आणि सुनील तटकरेंची, त्याच्यानंतरच पुढच्या गोष्टी होतील असं त्यांचं. तुम्ही एनडीए सोबत आणि भाजप सोबत जाणार होते का? मी जी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्स म्हणजे आजच्या दिवशी घेणार होतो ती फार सखोल आणि डिटेलमध्ये आहे आणि पुराव्यासकट आहे. आता ती जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती सोमवार नाही तर मंगळवारी मुंबईमध्ये मी घेणार आहे. त्यावेळेस हा जो प्रश्न त्यांचा आणि तुमचा आहे त्याला योग्य असं उत्तर तिथं देईल. त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मिळणार आहे 100%. दादांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने विलिनीकरणाचा प्रश्न आहे
तुम्ही दादांना न्याय मिळावा यासाठी समजा काही आमदार नाराज झाले, तिकडचे इकडचे जवळचे लांबचे हे सगळे विसरून विलिनीकरण याच्या दादांच्या या सगळ्या घातपाताच्या जी शंका उपस्थित केलेली त्याच्यावरती कायम राहणार. बघा, सत्य जर जायचं झालं असतं तर आधीच आम्ही कधीतरी गेलो असतो. आम्ही विचारासाठी आणि जे मनाला योग्य वाटतं, लोकांना योग्य वाटतं, त्यासाठी आम्ही संघर्ष करत आलेलो आहे. आता काकांचा तिथं ॲक्सिडेंट झाला, आज काका आणि दादा आमच्यामध्ये नाहीत आणि मग सगळ्या गोष्टी विसराव्यात. गेल्या 40 वर्षाचा जो काय आमचा सहवास होता, जे काही त्यांच्याकडनं मला तिथं मार्गदर्शन मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी विसरून आता सत्तेत जायचं, विलिनीकरण घ्यायचं, मग त्याला बैठका घ्यायचं, हे मला कुठेही त्या ठिकाणी योग्य वाटत नाही आणि कुठल्याही मराठी माणसाला हे योग्य वाटणार नाही. त्यामुळे मी पहिली भूमिका जर घेत असेल कुठली तर ती आहे दादांचा ॲक्सिडेंट झाला कसा हे लोकांसमोर ते आलं पाहिजे. राजकारण करण्यासाठी अजून बरेच वर्ष आहेत. पूर्णविराम दिलाय असं म्हणायचं का तुमच्याकडे? हो, थांब वाट बघा. सोमवार मंगळवारी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होईल त्यातून जे काय आहे, जे घडलं, जी चर्चा झाली, कधी झाली, कुठल्या तारखेला झाली, कसं झालं, काय झालं, कोण काय बोललं, ह्या सगळ्या गोष्टींवर मी सोमवार नाही तर मंगळवारी बोलेन. अजित पवार गटाचे अजित पवार यांच्या बाजूने जे लोक आहेत ते देखील म्हणतात की या सगळ्या प्रकरणावर त्यांच्या बाजूच्या पक्षाने देखील बोलणं गरजेचं आहे. त्या बाजूचे लोक बोलत नाहीत, तुम्ही इकडच्या बाजूचे बोलतायत, काय कारण वाटतं? मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना काकी काल भेटल्या या टी व्हीच्या माध्यमातून मला तिथं कळालं. त्यांच्याबरोबर पार्थ होता, जयही होता, त्याच्याचबरोबर इतरही 2 मोठे नेते त्यांच्याबरोबर होते. मी आशा करतो आणि अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून काकींनी आणि सगळ्यांनीच तिथं एकच मुद्दा मांडला असावा की जो कुठला ॲक्सिडेंट झालेला आहे दादांचा, तो ॲक्सिडेंट आहे का घातपात आहे, त्याचे योग्य अशी इन्व्हेस्टिगेशन तिथं व्हावी. हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे आणि तोच मुद्दा त्यांनी मांडला असावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. बोलणं झालं का पारदादांसोबत त्या अनुषंगाने काय किंवा जयदादांसोबत काय बोलणं झालं का? 13 दिवस जेव्हा आम्ही दुःखात होतो, बारामतीमध्ये होतो, रोज आमची चर्चा त्या ठिकाणी व्हायची. आता 13 दिवस म्हणजे दुःखाचा टाईम हा आयुष्यभर राहत असला तरी तसं बघितलं तर 13 दिवसात घराच्या बाहेर आपल्याला जाता येत नसतं. आता जाऊ शकतो आणि राजकीय आम्ही बोलू शकतो. त्यामुळे 13 दिवस झाल्यानंतर आत्तापर्यंत पार्थ बरोबर नाहीतर त्या परिवाराबरोबर माझी कुठलीही चर्चा झालेली नाही. सर, त्या दिवशी जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेवरती नाव घेऊन? कारण की ते सांगतात की आमचं नावच आलं नाहीये. जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यांच्यामुळे डिले झालाय तर तुम्ही मी आरोप कोणावरच केलेला नाही. कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाही आहे असं माझं तिथं म्हणणं आहे. पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं, प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेलं की ते प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही, कारण त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलंय, ते त्यांनी केलंय, असं झालंय, तसं झालंय. माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालंय याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तो दिवस, तो क्षण न बघता गेले काही दिवस, काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत, DGCA पासून पार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे, डिटेलमध्ये झाली पाहिजे. आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला जात आहे. कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही, तो बिघडला होता, नाही तर व्हॉइस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं, हे झालं होतं, ते झालं, असे फालतू कारणं आम्ही तर आणि लोकसुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाहीत. पण अजित पवार गटाचे जे लोक आहेत जे अजित पवारांना खूप जवळचे मानतात ते लोक ही मागणी का करत नाहीयेत? ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल जवळचे, सुनील तटकरे जवळचे, तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये, ते जवळचे लोक जे सत्तेमध्ये आहेत ते काय या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही हिराणीने भाग घेऊन सांगतायत, मांडतायत पोटतिडकीने? हे बघा, एक विषय समजून घ्या की मी फार भावनिक माणूस आहे आणि मला जे वाटतं त्या ठिकाणी मी बोलतो आणि त्या पद्धतीने मी वागतो आणि जे करायचं ते त्या ठिकाणी करून दाखवतो. ते फार अनुभवी लोक आहेत. राजकारणामध्ये एवढे वर्ष राहिल्यानंतर कदाचित राजकारण आणि राजकीय घडामोडीवर त्यांचं पहिलं तिथं लक्ष जात असावं आणि आज जर बघितलं तर राजकारणाला त्यांच्याकडनं बऱ्यापैकी लक्ष जास्त प्रमाणात दिलं जातं आणि राजकारणात ते थोडे बिझी असल्यामुळे पार्टीच्या हितासाठीच असावं
त्यामुळे कदाचित त्यांचं या प्रमुख म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का केला गेला या विषयाकडे कदाचित त्यांचं लक्ष जात नसावं. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं जात नाही, ते लक्ष देत नाही. दादांचा हा घात झाला का अपघात झाला याच्यावर त्यांचं लक्ष नसलं तरी आम्ही जे दादांचे कार्यकर्ते म्हणा नाही तर नातलग म्हणा आम्ही तर प्रयत्न करतोय आणि लढतोय. पण त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा दादांचा मृत्यू झाला त्याच वेळेस विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली आहे? DGCA चा तपास हा टेक्निकल अँगलने होणारा तपास असतो, तर यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे का? नाही, 100% क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे, पण ते कॉम्बिनेशन असणं तितकंच महत्त्वाचं आहे. एकतर इंडियन एजन्सी असणं महत्त्वाचं आहे, स्टेटकडनं CID मुख्यमंत्री साहेबांनी ती एजन्सी पुढं केलेली चांगली गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर इंटरनॅशनल एजन्सीसुद्धा त्याच्यामध्ये आणण्याची जरूरत आहे आणि या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून एक पारदर्शक पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन झालं तरच खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहे. डिले करते संपूर्ण प्रकरणामध्ये असं वाटतं तुम्हाला? DGCA डिले करताय का? DGCA कडनं उत्तर येतं पण त्यासाठी किंवा खूप काळ जातो. 2023चा जो मुंबईचा VSR कंपनीचा ॲक्सिडेंट या सिमिलर टाईपच्या विमानाचा जो झालेला आहे त्याचं 2 वर्ष झालं, अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दुर्दैवाने त्या ठिकाणी आलेला नाही. VSRचा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंढेंचं म्हणणं असं की VSR कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते. जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवलं तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर येणार आहे? नाही, तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसं जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठंतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. ज्या पद्धतीने काल DGCची टीम घटनास्थळी पोहोचली, तुम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेतली, दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, काय वाटतं की त्यांना आता दबाव आला त्यांच्यावरती DGCA? पत्रकार परिषदेमुळे पुढे ह्या सगळ्या गोष्टी मी असं म्हणायचं? सर्व पत्रकारांचे अभिनंदन करतो, सर्व चॅनलचे अभिनंदन करतो की जो काही प्रेस कॉन्फरन्स मी घेतली, प्रेझेंटेशन केलं, तुम्ही योग्य पद्धतीने ते दाखवलं आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी एका प्रकारचं प्रेशर हे DGCAवर आलं. काल प्रायव्हेट विमानाने आणि प्रायव्हेट हेलिकॉप्टरली हे सर्व अधिकारी तिथं गेले आणि त्यांनी तिथं इन्व्हेस्टिगेशन हे सुरू केलेलं आहे. पण हे 1-2 दिवस न राहता पुढचे काही दिवस राहावेत आणि एका महिन्यात पूर्णपणे सायंटिफिक कन्क्लुजन ते सुद्धा इंटरनॅशनल एजन्सीचा उपयोग करून हे व्हावं असं वाटतं. DGCA कडनं आता प्रायव्हेट विमानांचं सेफ्टी ऑडिट केलं जाणार आहे. उशिरा सुचलेलं शहाणपणे असं म्हणायचं? 14 कंपन्यांची नावं वगैरे काय दिसतात? दुर्दैवी गोष्ट आहे कारण 2023चा जो VSRचा मुंबईचा अपघात झाला त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं असतं तर आज अजितदादा आपल्याबरोबर असले असते. त्यावेळेस त्यांनी दुर्लक्ष केलं. ते का केलं हे आता आपल्याला शोधावं लागणार आहे कारण जो सिंग नावाचा मालक आहे VSRचा तो फार पोचलेला माणूस आहे, त्याला बऱ्याच राजकीय लोकांचं सुद्धा पाठबळ आहे आणि त्यामुळे जर 2023चा रिपोर्ट लोकांसमोर आला नसेल आणि तो आला नाही म्हणून दादाचा हा घात दुर्दैवाने त्या ठिकाणी अपघात त्या ठिकाणी झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. आता एक गोष्ट आहे की दादा आपल्यात नसले तरी हे प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेझेंटेशन घेतल्यामुळे जो काय DGCAने काल परवा निर्णय घेतला की ज्या काय प्रायव्हेट एजन्सीज आहेत त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन, प्रॉपर सर्चिंग आणि त्याचं सेफ्टी ऑडिट हे केलं जाईल. उशिरा सुचलेलं कदाचित हे शहाणपण असलं तरी मला असं म्हणावं लागेल मीडियामुळे आणि आमच्या प्रेझेंटेशनमुळे उद्या जाऊन VIP लोक असतील त्यांचा जो काय अपघात होऊ शकला असता तो कदाचित याच्यामुळे थांबेल असं वाटतं.